tumbling down in the city that we love. Great clouds all over the hills, bringing darkness from above. But if you close your eyes, does it ever feel like nothing changed at all? If you close your eyes. सो गाईज गुड मॉर्निंग. वाजलेत 7:23 आणि अचानक भयानक कालच ठरलं की आपण व्हॅलेरानला जायचं आहे. कारण 2 दिवस होऊन गेलेत आणि आपण असं काही ठरलेलं नव्हतं की जायचं आहे म्हणून. तर आता निघालो आहे. सर्व सेटअप वगैरे करून घेतलं आहे. हा जॅकेट आहे आणि एक छोटीशी बॅग आणि हा हेल्मेट आहे. तर गाडी पण रेडी आहे. तर आता निघतो आहे. एक 9-10 वाजेपर्यंत पोचायचं असं ठरलं आहे. आरामात जाऊ का ट्रॅफिक भेटणार नाही. बाईक पण पूर्ण वॉश वगैरे काय केलं नाही आहे तशीच आहे. कारण प्री प्लॅन नव्हतं ना, काल अचानक झाला प्लॅन. तर आता निघूयात. दाखवतो तुम्हाला. गोप्रो आहे पण आज माईक वगैरे लावणार नाही. तो मोटो ब्लॉग कंटेंट कमी राहील आणि व्हॅलेरनचा कंटेंट जास्त राहील. सो भेटतो तुम्हाला आता गोप्रो व्ह्यूवरती. चल मम्मी बाय बाय. तर अक्षय आहे आपल्यासोबत आणि तो पार्ले खिंडीत थांबला आहे पेट्रोल पंपावरती. तिथे जाऊन फटफट त्याला जॉईंट होऊ, पेट्रोल पण भरून घेऊ आणि मग तसंच पुढे. वाव, ब्युटिफुल सनराईज ओव्हर देअर. ना ड्रीम रायडर अक्षय आलेला आहे. तर आता निघतो आम्ही पण. थांबत नाही जास्त वेळ, काय टाइमपास बोलत गेलत. रास गरम करणार आहे मला वाटते रे. कारण आता वाजलेत किती? वाजले आता 8:30 9. 8:30 वाजलेत तरी आता हीट बघ किती वाटतंय. लय बेकार हाल होणार आहे ना. आत्ता सध्या तर काय राईड चालू नाहीत ना आणि उन्हात पण फिरायचा काय विषय नाही. आणि आज चाललोय बाबा काय बेकार काम. लिटर्स ऑफ वॉटर इनटेक करायला लागेल. शिळाला फ्रेश व्हायला थांबलेलो पेट्रोल पंपावरती आणि आता पोचलो. ट्रेनच्या पुढे पोचलोय. अजून 1 तास जाईल मे बी. बघूया. जॅकेटला जाळी पकडली हो. हे बघा, राईडच नाही ना बरेच दिवस. कारण बरेच दिवस कुठे गेलो नाही. काम 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 फक्त कामच. आणि आता बऱ्याच दिवसांनी चाललो रा. जॅकेट बिकेट पण धुतलं नाही. आधी कसं प्री प्लॅन असलं ना प्लॅन की कसं पूर्ण प्रिपेअर राहतो सगळं ओकेमध्ये करून. पण ते असं अचानक भयानक 1 दिवस आधी प्लॅन करून निघालो की असाच विषय. Castrol presents WaliRun Summer Edition. तर काही पास घ्यायला चाललोय.
आतमध्ये, कारण पासशिवाय एंट्री नाही ना. तर पहिले पास घेऊया आणि मग आतमध्ये जाऊयात. सो गाईज पास भेटलेला आहे. आता जाऊया आणि गाडी घेऊन मग आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये कसा काय विषय. हा ट्रॅक आहे आणि इथे त्या रेसिंग होतात, म्हणजे ट्रॅक वगैरे होतात ना, की दिल्ली होते ट्रॅक होते ते या ट्रॅकवरती होतं, दिसतं तुम्हाला. आणि मग आता दिसत मारून इकडनं बाईक जातात. जाम लवकर आलो आपण. चल. खरं भाई एकदम खतरनाक ऊन आहे काही आणि पैसे भरून पण ऊनच खातोय. आत्ता कुठं आपला एक मराठी माणूस मस्तपैकी विली मारून त्याला टॉपची विली मारली. सौरभ परबने नाद केला. तुमच्या चॅनलचं नाव काय? PRJ मोटोग्राफर.
सौरभ दादूस ओके ना? एकदम मजेत. मस्त मारलीस वेल्ली. मॅन्युअल शिफ्टिंग कशी वाटली? एक नंबर एक नंबर. नवीन गाडी आणि एक्सपिरियन्स कमी आहे ना थोडा प्रॅक्टिस. आता एक आठवडा झालाय गाडीला घेऊन. 1 वर्ष होईल तर अजून पाहू. एक एक नंबर. आठवड्यात एवढा केला तर हा तेच. पण 1 आठवड्यात उतरवली ते महत्वाचं आहे. हो मग नवीन मला गाडी. पण वाटलं नव्हतं उतरेल पण उतरवली आपण आणि यशस्वीरित्या आपण पूर्ण. फायनल राऊंड विदाउट क्विक शिफ्टर आपण मारलं. कडक, मजा आली. कडक. मला स्वतःला मजा आली. फक्त आहे ना जो स्टार्टला डिप बसला ना म्हणजे असं झालं ते थोडं पण ते नाही बसलं असतं अजून रॉकेट रन बसला पण मजा आली ओव्हरऑल मस्त.
Contact charge is like the only point of contact between the ground and your vehicle. So simple setup like this, where realizing, okay, that my car is understanding, listening to me more, yet I'm getting up better, help you understand the car more, drive it better. But once you're confident on that and you know that my track requires सो गाईज आता वाजलेत 8, 8:15 आणि आता निघतो आम्ही मस्तपैकी फिरलो दिवसभर खूप जास्त कंटाळा आला आहे. हे बघा आता हेल्मेट वगैरे घालतो आणि निघतो घरी जायला. हा? बस हां तर मग प्रज्योत कसं वाटलं व्हॅली रन आजचं? रनला जाम मजा आली. स्पेशली जाम एवढा फिरलो ना आणि आज प्रॉपर सगळं बघायला पण भेटलं आणि फिरायला पण भेटला. दरवेळेसारखा नाही झाला म्हणजे. येऊ नेक्स्ट टाइम पण नक्की 100%. हो वाचलो रे बाबा. बेकार सीन नाही सरळ गेलो असतो डोंगर असता तर. खूप
सो गाईज पोचलो घरी. आता खूप जास्त कंटाळा आला आहे कारण आम्ही लिटरली सकाळी 10 वाजता वगैरे एंट्री केली आणि तेव्हापासून आम्ही उन्हातच होतो. जाम हीट होती, एकदम बेकार. जाम कंटाळा आला आहे, बॉडी पूर्ण एक्झॉस्ट झालं आहे आणि आता झोपतोय. व्हिडिओ एडिट उद्याच करीन. आता काय लाईनअप वगैरे लावून घेतलं आहे प्रॉपर आणि व्हिडिओ एडिट उद्या करीन. तुम्ही आता ही बघताय ती दुसऱ्या दिवशी केली एडिट. तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू आणि नेहमीच फिरत राहा. बाय.